माणूस एका दुसऱ्या गावात जातो. मग दुसऱ्या गावात गेल्यानंतर तो उंटवाल्याचा मालक काय करतो, ते खुंटे ठोकतो नुसते, पण त्या उंटाला बांधत नाही आणि तो आरामशीर झोपतो. मग दुसऱ्या गावातले माणसं येतात ते म्हणतात, अरे उंटाला तर बांधलेलं नाही, पण उंट जागच्या जागी कसे काय उभे? मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं ना. तर बघा, लक्ष देऊन आहे का, त्या मार्गाने उंटाला बांधलेलं नव्हतं, बरोबर आहे. तरी सुद्धा उंट कुठं होते, तिथंच होते, जागेवरच होते, बरोबर आहे. मग एक माणूस, शुद्ध माणूस विचारतो की बाबा, अरे तुझे तीन उंट चोरीला वगैरे जातात आणि तू बांध, काय गरज नाही. कसल्या गरज नाही. म्हणजे त्यांच्या अंगवाने पडून गेले, म्हणला की मी बांधलं जरी नाही तरी त्याची तू उभं राहतो. तर अशीच गोष्ट तुमच्या लेकरामध्ये, तुम्ही त्यांना एका ह्याच्यामध्ये स्टाफमध्ये तुम्ही बांधून ठेवायचं. जर तुमच्या मुलांना जर चांगलं सुशिक्षित करायचं असेल, तुमच्या मुलींना जर चांगलं पुढचं शिक्षण द्यायचं असेल, तुम्हाला कोणती योजना माहिती पाहिजे असेल पाहिजे, तुमच्या शाळेमध्ये जर तुम्हाला काय व्हायलंय, तुमची मुलगी काय करायची हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही त्या गुट्टीला काय सोडून द्या, त्यांना तुम्ही शाळेत पाठवा, त्यांना बघा, त्यांच्यातली कला काय आहे ती बघा. आता ते जागच्या जागी उभं राहिल्यामुळे त्यांना ती सवय झाली. अशाला जर समजा त्यांच्यामध्ये जर त्यांना म्हणजे ते गुलाम झाले, एक प्रकारच्या त्या सवयीचे गुलाम झाले, बरोबर आहे. त्यांना ती सवय लागली, ते त्या सवयीचे गुलाम झाले. जर तुमच्या मुलांना जर एका खुट्ट्याला बांधून ठेवायचं असेल, जागच्या जागी तुमच्या मुलांना जर ठेवायचं असेल आणि तुमच्या मुलांचं जर समजा तुम्हाला पुढे चालून त्यांच्यामध्ये जर काही बदल घडवून आणायचा असेल, तुम्हाला त्यांना जर नवीन काय मोठं करायचं असेल, तर तुम्ही ती खुंटी बांध सोडून द्या. म्हणजे की तुमच्या मुलांना वेळोवेळी शाळेत पाठवा, बरोबर आहे. तुम्ही शाळेत घ्या, तुम्ही विचारा सरांना, शिक्षकांना की नेमकं आमचा मुलगा कुठे कमी पडायला आणि आम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, बरोबर आहे. जर तुमच्या मुलांना जर तुम्ही एवढ्या गोलमध्ये जर ठेवणार असाल तर आमची काय हरकत नाही, तुम्ही तिथंच ठेवा बांधून त्यांना, आमची काहीच हरकत नाही. पण जर तुमच्या मुलांना उद्या जर नवीन पंख द्यायचे असतात, तर तुम्ही तुमच्या मुलांना हे जे म्हणाले तेवढे कळवळीनं सांगायला की आम्ही तुमच्यासाठी करायला तयार आहोत, पण तुम्ही तुमच्या खुंटीला बांधलेलं जर सोडायला जर तयार नसतात, तर आमचा हा सगळा मूर्खपणा आहे, आम्ही तुम्हाला कळवळीनं सांगतो, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. तुम्ही मुलगी तुमची आई मोबाईल बघत बसणार, तुम्ही म्हणणार तुला अभ्यास कर, कसा अभ्यास करणार, तू मोबाईल बघत ती अभ्यास कसं करणार. बघा, लक्षात राहू द्या, मी अजून सुद्धा सांगायले, तुम्ही जर तुमच्या मुलींना एका रिंगणातच ठेवणार असताल, जर तुम्हाला तुमची मुलगी 10वी पर्यंत शिकून तिचं जर लग्न करायचं असेल, तिच्यामध्ये काही बदल जर घडवून आणायचा नसेल, तर तुम्ही एक खुर्ची ठोका आणि रोज तिथं ती बरोबर काहीच करणार नाही, फक्त शाळेतून येणार, दप्तर टाकणार, मोबाईल बघणार, बच्ची बसणार. बघा, हे असं आहे. बघा, ही आता सध्याची परिस्थिती बरोबर आम्ही जातो, मी आशा नाही आहे बरोबर जाते, त्यावेळेस मला हेच सगळं चित्र दिसलेलं असतं, कुणाला कुणाचं काहीही पडलेलं नाही. आणि विशेष म्हणजे पहिली गोष्ट, तुम्हाला जरी वेळ असला तरी सुद्धा तुम्ही म्हणणार नाही की तुम्हाला का शिकवलं. बरं, तुम्हाला आम्ही घरी गेलो, आधार कार्ड द्या, कशाचे पैसे येणार, तुम्ही जेवढं पैशाला महत्व देता तेवढं तुम्ही तुमच्या लेकराला महत्व द्या. शाळेत घ्या, शाळेत कोणत्या गोष्टी तुमच्या मुलींसाठी त्या विचारा, त्याच्याबरोबर त्यांचा अभ्यास कोण घेणार आहे. आता वरच्यावर आपली जिल्हा परिषद कन्या शाळा इतकी सुधारलेली आहे, इतकं सगळं त्याच्यामध्ये सगळ्या सवलती आहेत, सगळं भेटायला, तरी सुद्धा तुम्ही जर समजा दुसऱ्या ह्याचा विचार करत असताल, नांदेड आपण बंदला ठेवण्याचा, तर आपण आपल्या घराचं नुकसान करून घ्यायला तुम्ही तुम्हाला इथं सगळे एज्युकेटेड शिक्षक आहेत, एक तुम्हाला सगळं सहकार्य मागायले, आम्हाला द्या म्हणाले सहकार्य, आणि फक्त तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही फक्त काय करायला, दुधायला सकाळी वेळ घालायला तुम्ही पोरगी गेली काय आणि नाही गेली काय, तुमचा ह्याच्याशी काही संबंध नाही. ही सगळी जबाबदारी तुम्ही शिक्षकाची, बरोबर बाई, जबाबदारी सरकारची, नाव नोंदणी करण्यासाठी. बघा, इतक्या तुम्ही ऐकतो म्हणजे
का त्यावेळेस तुमचे पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असतात. म्हणून मी सांगते जर तुमच्या मुलींना नवीन पंख द्यायचे असतात तर जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आता हे नवीन एज्युकेशन आलेले आहेत सगळे जे म्हणाले की बाबा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही आम्हाला हे द्या ते दुसरं तर काय मागणार आहेत ना तुमच्या मुलींसाठीच मागायचं ना तुमच्या मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी तुमच्या मुलींना वेगवेगळ्या संधी देण्यासाठीच मागायचं ना तर एवढं करा आपल्याच्या जेवढं सहकार्य करतात कमीत कमी तुम्ही शाळेत शिक्षकांना तरी विचारा की माझी मुलगी शाळेत येते का मी खूपदा